जय हिंद विद्यार्थी मित्र, स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मराठवाडा अकॅडमीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये. मित्रो, चालू घडामोडी MPSC 2026 महत्त्वाचे प्रश्न आहेत MCQ स्पष्टीकरणासहित, येणाऱ्या तलाठी भरती, त्याबरोबरच इतरही गट क च्या जेवढ्याही परीक्षा आहेत किंवा पोस्ट आहेत त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. चला जास्त वेळ न घेता या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, अलीकडे नवीन नौदल उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? उपप्रमुख आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे प्रश्नामध्ये. तर उपप्रमुख कोण आहेत बघा, जास्त पर्याय न बघता आपण थेट उत्तराकडे जाऊया जेणेकरून तुमचा वेळ वाचेल. तर एन प्रमोद यांची या ठिकाणी नौदल उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, अलीकडे 4 ऑगस्ट रोजी कोणत्या देशाचा तटरक्षक दिन साजरा करण्यात आलेला आहे? 4 ऑगस्ट आज तारीख असल्यामुळे दिनविशेषचा हा प्रश्न घेतलेला आहे आपण. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिकेचा तटरक्षक दिन हा 4 ऑगस्टला असतो, त्यालाच कोस्ट गार्ड डे आपण या ठिकाणी म्हणतो. पुढे जाऊया. बघा, अमेरिकेत 4 ऑगस्ट रोजी तटरक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस अमेरिकेच्या तटरक्षक दलाच्या इतिहासाला, स्थापनेला आणि देशाच्या सुरक्षेसाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाला या ठिकाणी समर्पित आहे. पुढे जाऊया. ऑगस्ट 2026 मधले काही महत्त्वाचे दिवस बघूया, दिनविशेष, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये एखादा प्रश्न याच्यावर आला तर आपल्याला लगेच टॅकल करता येईल किंवा सोडवता येईल. तर 1 ऑगस्ट जो आहे तो जागतिक फुफ्फुसांच्या कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. त्याबरोबर वर्ल्ड वाईड वेब दिन म्हणून देखील साजरा केला जातो. त्याबरोबरच राष्ट्रीय पर्वतारोहण दिन म्हणून देखील साजरा केला जातो 1 ऑगस्ट. त्यानंतर 2 ऑगस्ट बघा, जागतिक अँग्लो इंडियन दिन म्हणून साजरा केला जातो. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये आला होता. अँग्लो इंडियन दिन हा 2 ऑगस्टला असतो. त्यानंतर 3 ऑगस्टला भारतीय अवयवदान दिन या ठिकाणी असतो. भारतामध्ये अवयवदान दिन हा 3 ऑगस्टला साजरा केला जातो किंवा असतो. पुढे बघा, अलीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाने PM किसान योजना कोणत्या वर्षापर्यंत वाढविण्यास मंजुरी दिलेली आहे? तर 2031 पर्यंत वाढवण्यास या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे. PM किसान योजना ही खूप महत्त्वाची आहे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न बघा, अलीकडे हँडलूम टेक्नॉलॉजीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? हँडलूम टेक्नॉलॉजी संदर्भात प्रश्न आहे. तर बघा, योग्य उत्तर आहे IIT दिल्लीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आलेली आहे, उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पुढे बघा, काही महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया जेणेकरून अजून काही प्रश्न आपले कव्हर होतील. तर भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI नवोपक्रम परिसंस्था बळकट करण्यासाठी, जो नवीन प्रोग्राम आहे बळकट करण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट इंडियाने IIT दिल्ली सोबत उन्नती AI 2.0 सुरू केलेला आहे. बघा, उन्नती AI 2.0 कशा संदर्भात आहे? तर IIT दिल्ली संदर्भात आहे आणि हा AI शी रिलेटेड आहे. प्रश्न येऊ शकतो गट क मध्ये. त्यानंतर बघा, IIT मंडी येथे देशातील सर्वात मोठी भूस्खलन पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्यात आली. जेही भूकंप येतात त्याची पूर्वसूचना येण्यासाठी एक प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. ती कुठे करण्यात आली आहे? तर IIT मंडी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. हवामान व भौगोलिक माहितीच्या आधारे पुराचा धोका ओळखण्यासाठी IIT खरगपूरने क्लायमेट मॉडेल विकसित केलं आहे. बघा, क्लायमेट किंवा तुम्ही याला क्लायमेट म्हणू शकता. पुराचा धोका अगोदरच आपल्याला कळतो, ते मॉडेल विकसित केलं आहे IIT खरगपूर यांनी. भारतातील पहिले अणु अभियांत्रिकी डिझाईन उत्कृष्टता केंद्र IIT हैदराबाद येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. बघा, अणु अभियांत्रिकी डिझाईन. त्यानंतर पुढचं बघा, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2027 मध्ये IIT दिल्लीला भारतातील सर्वोत्कृष्ट उच्च शिक्षण संस्था म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स 2027 मध्ये. पुढे जाऊया. अलीकडे ग्लॉ तलाव कोणत्या राज्यातील पहिले रामसर स्थळ बनले आहे? बघा, पहिलंच रामसर स्थळ आहे त्या राज्यामधील, तो राज्य आहे बघा अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश मधील हे तलाव आहे ग्लॉ तलाव. पुढे जाऊया. थोडक्यात बघा, स्पष्टीकरण, ग्लॉ तलाव हा अरुणाचल प्रदेशातील पहिला रामसर स्थळ ठरला आहे. यामुळे भारतातील रामसर स्थळाची संख्या आता 101 झालेली आहे. तर एकूण रामसर स्थळे किती आहेत? तर 101. याच्यावर प्रश्न येऊ शकतो भूगोलामध्ये. पुढे जाऊया. अलीकडे 135व्या ड्युरंड कप फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन कुठे झाले? सर्वात पहिला प्रश्न येतो बघा सरळ सेवेमध्ये, ड्युरंड कप कशाशी रिलेटेड आहे? तर हा आहे फुटबॉलशी रिलेटेड, आणि याचे उद्घाटन कुठे झालेलं आहे? तर गुवाहाटी या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे.
पुढे बघा, अलीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचे उद्घाटन कुठं केलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे याचं कटकमध्ये या विद्यापीठाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आपल्याला प्रश्न येऊ शकतो, जगद्गुरू कृपालू विद्यापीठ कुठे आहे? तर कटक या ठिकाणी आहे. पुढे बघा, अलीकडे श्रीलंकेच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानाने कोणाला गौरविण्यात आलेला आहे? तर योग्य उत्तर आहे एल सुब्रमण्यम. आणि एल सुब्रमण्यम हे कशाशी संदर्भात आहेत किंवा कोणतं वाद्य आपल्याला वाजवतात हे जर विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. हे भारतीय व्हायोलिन वादक आहेत. त्यांची फोटो तुम्ही बघू शकता, लक्षात लगेच राहील. आता महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान बघूया. मेलबर्नमध्ये भारतीय चित्रपट महोत्सव साजरा झालेला आहे 2026 मध्ये, आणि त्या ठिकाणी पंकज त्रिपाठी यांना ऑर्डर ऑफ डिस्टिंक्शन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. ऑर्डर ऑफ डिस्ट्रिक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे कोणाला? पंकज त्रिपाठी यांना. पुढचा प्रश्न बघा, गणित क्षेत्रातील फील्ड्स पदक. गणित क्षेत्रातील कोणतं पदक आहे? तर फील्ड्स पदक कशा संदर्भात आहे? गणित क्षेत्रातील. जिंकणारी इतिहासातील तिसरी महिला म्हणून कोण आहेत? तर होंग वांग यांची नोंद झालेली आहे. या तिसऱ्या महिला आहेत. त्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, लोकमान्य टिळक पुरस्कार. बघा, लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे, लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे तो अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये मम्मुटी आणि कार्तिक आर्यन यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जिंकलेला आहे 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये. पुढचा आहे, उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार 2025 ने रणछोडलाल गोस्वामी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. रणछोडलाल गोस्वामी यांना उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यानंतर नीता अंबानी यांना AAPIचा ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने गौरविण्यात आलेलं आहे. नीता अंबानी यांना. पुढे बघा, अलीकडे प्रकाशित झालेल्या द EV इव्होल्युशन देन नाव अँड नेक्स्ट ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स या पुस्तकाचे लेखक कोणी केलेलं आहे? तर अनिल सासी यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. अशी पुस्तकं विचारतात मित्र, जे की खूप किचकट्याचं नाव आहे, तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे जाऊया, महत्वाची पुस्तके आणि लेखक बघूया. गट क मध्ये, गट ब मध्ये पुस्तकावर प्रश्न येत असतो, जे की महत्वाचा आहे. तर श्याम जाजू आणि अनुभव द्विवेदी यांनी RSS at 100 अ जर्नी ऑफ सर्व्हिस ड्युटी अँड सॅक्रिफाईस हे पुस्तक प्रकाशित केले आहे किंवा त्यांनी लिहिलेलं आहे. श्याम जाजू आणि अनुभव द्विवेदी यांनी. शुभांशु शुक्ला यांनी लिहिलेल्या द सेकंड ऑर्बिट या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलेलं आहे. तर द सेकंड ऑर्बिट हे पुस्तक कोणाचं आहे? शुभांशु शुक्ला यांचं. डॉक्टर जयंत कुमार राय आणि संगीता रॉय, रॉय आहे हे लक्षात असू द्या, राय नाही, रॉय आहे. तर संस्कृती रत्न भंडार भावना इंद्रधनुष हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. प्रभात कुमार यांनी IIT द स्टोरी ऑफ इंडियाचं मोस्ट प्रेस्टिजियस एज्युकेशनल इकोसिस्टम हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रभात कुमार यांनी. श्रीनिवास प्रसाद यांनी CBN at 361 डिग्रीज पॉलिमॅथ या पुस्तकाचे प्रकाशन केलेलं आहे. श्रीनिवास प्रसाद. पुढे जाऊया आपण. अलीकडे ताईपोई ओपन, हे ताईपोई ओपन महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर योग्य उत्तर आहे बघा, तन्वी शर्मा यांनी हे जिंकलेलं आहे. तन्वी शर्मा. पुढे जाऊया. अलीकडे इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थातच CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर विली वॉल्श यांनी याचा पदभार स्वीकारलेला आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया, महत्वाच्या नियुक्त्या बघूया, कारण नियुक्तीवर प्रश्न येत असतो. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? लता गुप्ता यांची. शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सचिव म्हणून TK अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. TK अनिल कुमार. त्यानंतर कोळसा मंत्रालयाचे सचिव म्हणून केशवचंद्र यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परीक्षा सुधारणा करण्यासाठी, हे खूप महत्वाचं आहे, परीक्षा सुधार करण्यासाठी जे की खूप मोठं आंदोलन झालं होतं, तर नंदन नीलकेनी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कार्यबल स्थापन करण्यात आले आहे. त्यानंतर दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून निर्मल जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट याचे नवीन संचालक म्हणून सत्यपाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून विश्वनाथ आनंद यांनी पदभार स्वीकारलेला आहे. विश्वनाथ आनंद यांनी. पुढे बघूया, अलीकडे टूर डी फ्रान्स फेम्स स्पर्धेत सहभागी होणारी पहिली भारतीय महिला सायकलपटू. बघा, पहिली भारतीय महिला सायकलपटू आहे. प्रश्न निश्चित येऊ शकतो, कोण ठरली आहे? तर या ठिकाणी हर्षिता जाखड ही ठरलेली आहे. पहिली महिला सायकलपटू आहे, जिने न्यूझीलंडमध्ये ही जी स्पर्धा झाली होती, टूर डी फ्रान्स फेम्स, ही स्पर्धा न्यूझीलंड झाली होती आणि तिच्यामध्ये पहिली ती सहभागी होणारी भारतीय महिला ठरलेली आहे आणि अवघ्या 19 वर्षाची ती आहे.
तर या ठिकाणी आपले प्रश्न झालेले आहेत विद्यार्थी मित्र. खूप महत्त्वाचे प्रश्न होते. तुम्हाला जर हे प्रश्न आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण डेली आपले व्हिडिओ आजपासून येणार आहेत. याच्या PDF देखील तुम्हाला मी मंथली आणि वीकली प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल्स आयकॉनला प्रेस करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास करत राहा. जय हिंद, वंदे मातरम.